आता आम्ही हे पिस्ताचे जे शेल आहेत त्याच्यापासून आम्ही क्राफ्ट करतोय आणि सोनाली पण क्राफ्ट करते. तिने हे एकदम सुंदर असं आर्ट काढलंय, त्याच्यावरती फ्लावर्स बनवणार आहे आणि हे आमचे कलर्स आहेत आणि आता आम्ही कलरिंग करायला चालू करतोय. त्याच्यासाठी आम्ही न्यूजपेपर पहिला खाली अंतरणार आहे, नाहीतर लादीची वाट लागेल आमच्या. मग आम्ही आता तुम्हाला दाखवतो हळूहळू कसं करणार आहे ते. आम्ही क्राफ्ट करतो तर आम्ही चालू केले आता बनवायला आणि असं बनवणार आहे ते. तिने ड्रॉइंग तर मस्त काढली, आता चालू करते. एकदम फास्ट आहे आणि बंद झाला मोबाईल. आणि माझं तर काय, हे मी फक्त कशासाठी स्पॉट्स मारून ठेवलेत कारण की मला तिकडे हे शेल चिपकवायचे. बस आता मी पण स्टार्ट करते कलरिंगला. आमचं आर्ट चालू केलेलं आहे आणि माझं थोडंसं कलर लावून झालं आहे. सुकन्या पण तिच्या कलर लावते, दाखवते मी मला ठीक आहे. माझं थोडंफार कलरिंग झालंय आणि ह्या कार्डबोर्डवर एवढं मॅच नाही होत आहे, पण थोडंफार मर्ज झालेत कलर. 2 कलर यूज केलेत मी, स्काय ब्ल्यू आणि हा. आणि सोनालीचं बघा, चांगले मस्त ड्रॉइंग करते. शेडिंग बनवले, थोडीशी सी टाईप शेडिंग केले, काय माहिती बरोबर झालं पण नीटच दिसते मला तर. आता ह्याच्यामध्ये मी फिश काढणार आहे आणि खाली पत्थर काढणार आहे. पत्थर छान दिसते रे ना. माझी मुलगी काढते, नंतर समजेल ते काय पूर्ण रेडी झाले. आम्ही किती पसारा करून ठेवला, खूप जास्त पसारा झाला. काय का ठीक आहे, पसारा होणारच आहे, काहीतरी बनवायचं. माझं आता हे चालू आहे, हे चिपकवत बसले मी पिस्ता शेल. आणि सोनाली अजून स्ट्रगल करते तिच्या ह्याच्यावर, पण खूप मस्त बनवलंय. एकच डोळा काढलाय कारण की दुसरा डोळा का काढला नाही ते समजेल तुम्हाला नंतर. सोनाली हे बनवते पण तिने ब्राऊन टोन नाही घेतला, स्किन टोन घेतला कारण की तिला तोच आवडतो. समजेलच कसं बनवणार. एवढंच करते कालपासून, हा सेकंड डे आहे आणि तिचं अजून हेच चालू आहे. डिटेलिंग करते सगळं. जास्तच डिटेलिंग करते. फास्ट करते. तू चिपकवलं तोपर्यंत काय काय ते कशाला काढलंस ते असंच. माझं लवकर होणार आहे, तुझंच नाही. खूप डेडिकेशन. हॅलो, आमचं अर्ध आता झालंय, बसलो थोडा रेस्ट घेतलाय आणि सुकन्याचं डन झालंय. माझं तर फुल झालंय, तिचं फुल 3D दिसतंय एकदम मस्त. असं वाटतं रिअल फिश आहे आणि हे दगड तर फुल रिअलच वाटतं एकदम. किती मस्त वाटतंय, मला तर खूप आवडलंय. किती सुंदर फिश झालंय माझं. एक खरंच फिश टँक सारखं वाटतं, एकदम मस्त वाटते. ग्लू लावलं ते अजून ओलं आहे, त्याच्यावरती नंतर कलर लावायचा आपल्याला. आणि मग नंतर आम्ही ह्या दोघांचे फोटो काढणार. खूप मस्त झालं. एवढं आम्ही स्ट्रगल केलं, त्याचं काहीतरी आम्हाला चांगलं फळ भेटते. हॅलो, तर आज आम्ही किती दिवसानंतर भेटलोय. आम्ही बनवून घेतलं पण आम्ही दोघे पण खूप जास्त बिझी होतो. ती तिच्या कामामध्ये, मी माझ्या कामामध्ये. पण आम्ही खूप सुंदर असं क्राफ्ट बनवलं, खूप सुंदर झालंय. दोघींचं पण खूप छान झालंय. म्हणजे आम्हाला जरी आवडलं, आता बाकीच्यांचं आम्हाला माहिती आहे, पण आमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडलेलं आहे. सो आम्ही तर आता रिव्हील करतो. ठीक आहे, दोघींनी पण आम्ही स्वतः मेहनतीने केलेलं आहे. ठीक आहे, माझं दिसत नाही एवढं. अरे किती मस्त वाटतं बघ ना.
याला खूप जास्त मेहनत गेलेली आहे बनवायला, म्हणजे सुकन्यापेक्षा जास्त दिवस टाइम मला लागलाय. फुल डिटेलमध्ये गेलंय सगळं. मला खूप टाइम नाही लागला, मला थोडासाच टाइम लागला, कारण की माझं फक्त कलरिंग आणि थोडंसं शेल कलरिंग आणि हे फक्त छोटे छोटे मासे काढायचे होते. मला जास्त टाइम नाही लागला, पण सोनालीला खूप टाइम लागला. नंतर नक्की कळवा कमेंटमध्ये की कसं झालं आमचं आर्ट. दाखवा असं दोघींचं आर्ट कसं झालेलं आहे तर दाखवा तुम्ही, ठीक आहे. आणि आम्हाला सजेस्ट पण करा की आम्ही अजून कसे व्हिडिओज वगैरे बनवू शकतो, कारण की आम्हाला अजून नॉलेज नाही आहे याच्यामधलं काय. बाय बाय. बाय. कमेंट, लाईक अँड सबस्क्राईब.